साहेब नमस्कार. आमच्या मराठवाडा लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे, महाराणा प्रताप चौक हे शहर मुख्य ठिकाण असून बाजूंच्या फळे विक्रेत्यांना किंवा ये जा करणाऱ्या लोकांना धूळ खावी लागते. त्याचबरोबर गाडीच्या टायर खालून जाणारा दगड कोणाच्या डोक्यात लागतो, कोणाच्या छात्रात लागतो. तर हा जो रोड आहे जाधव हॉस्पिटल पर्यंतचा जो थांबलाय त्याचं कारण काय? आपण जे महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे आणि या रस्त्यावर जे तुम्ही म्हणतात की गिट्टी छाताडात उडून लागते आणि जे फळ विक्रेते बसलेले आहेत त्यांना धुळीचा सामना करावा लागतो, हे कंधारवासियांचं दुर्दैव. हे नवीन नाही साहेब. या प्रस्थापित घराणेशाहीनं जे कंधारवर जे हुकुमशाही बनवलेली आहे आणि ती हुकुमशाही आतापर्यंत कंधार लोहा मतदारसंघामध्ये जनतेला तोडता आली नाही. आणि या हुकुमशाहीमध्ये या प्रस्थापितांनी कंधारमधले कुठलेही रस्ते असू द्या, हे कंधारच्या शहरातून जाणारे कोणतेही रस्ते यांनी राज्यमार्ग असतील तर त्या रस्त्याला MDR ODR हे ह्या दर्जाचे रस्ते बनवलेले आहेत. हा रस्त्याचा विषय आम्ही गेली 2 वर्षापासून हा विषय आहे. त्याच्यामध्ये मोठे मोठे आंदोलनं झाले, सर्व काही झाले. आणि आज तुम्ही मला मुलाखतीला बोलवलात म्हणजे हे आज योगायोग असेल म्हणावं. कारण आजच मी नगरपालिकेमध्ये जे याच्यामध्ये जे त्रुटी होती ते त्रुटी पूर्ण करण्यासाठी मी आज नगरपालिकेमध्ये शिवसाहेबांची भेट घेतलो आणि साहेबांना सर्व काही पत्रव्यवहाराची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्याला त्याची ती त्रुटी आम्ही पूर्ण केलेली आहे. या रस्त्यासाठी प्रशासनाकडून बी आता काही राहिलेलं नाही. त्यांचं पण सहकार्य जे पॉझिटिव्ह आहे, त्यांचं जे पहिलं नव्हतं हे ते पॉझिटिव्ह नव्हतं प्रशासन किंवा इथले लोकप्रतिनिधी पण पॉझिटिव्ह नव्हते. पण सध्याची स्थिती अशी आहे की आम्हाला माजी सैनिक संघटनेनं जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामध्ये आता कुठंतरी गेल्या 2 महिन्यापासून आता कुठंतरी असं वाटत आहे की आमचं जे प्रयत्न आहेत माजी सैनिक संघटनेचे ते व्यर्थ गेलेले नाहीत आणि तो रस्ता 100 फुटाचाच होणार आहे. पण माफ करा, मी कंधारवासियांची माफी मागतो या रस्त्याबद्दल की वेळ झाला. आणि वेळ पण कशामुळे झाला की या भ्रष्ट कारभारामुळे. नगरपालिकेचे जे तत्कालीन तहसीलदार होते बोरगावकर यांनी यामध्ये भ्रष्ट काम करून यांनी कुठलेच पत्र खरे दिले नाहीत आणि ते आम्हाला समोर त्याला झेलावं लागलं. आणि आता पूर्ण पत्रव्यवहार याचा 100 फुटाचा प्रस्ताव PWD तयार झालेला आहे. नगरपालिकेने जे NOC पाहिजे होती ती NOC PWDला दिली आणि ती NOC घेऊन PWDने 100 फुटाचा प्रस्ताव पाठवला. जे जिल्हा अधिकारी साहेबांनी जे आदेशित केलं होतं हे पूर्वीच करायला पाहिजे होतं, 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी. पण ते यांनी केलं नव्हतं, आम्हाला इथं सहकार्य भेटलं नव्हतं. पण आम्ही पण थोडं ब्रेक केलो आणि ब्रेक करून आम्ही कागदोपत्री पूर्ण यांचे पाठपुरावा करून आम्ही आमच्याकडे पुरावे घेतले. म्हणून नगरपालिकेचे जे गाळेधारक आहेत, गाळेधारकांनी ज्यावेळेस यांची मुदत वाढ दिली आम्ही तर तसा विरोध केला होता आणि कोर्टानं पण खारिज केलं होतं. तरी पण इथल्या दादागिरीने हुकुमशाहीने यांना यशस्वी केलं. पण त्यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही भविष्यात 100 फुटाचा रस्ता होत असल्यास आम्ही कोणते याच्यामध्ये कोर्टात जाणार नाही किंवा आम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही. त्या अनुषंगानं नगरपालिकेने PWDला नोटीस दिली, NOC दिली. 100 फुटाचा आम्हाला काही हरकत नाही करायला, आम्ही गाडी खाली करू. त्याच्यावरून PWDने 100 फुटाचा प्रस्ताव पाठवला आणि लोकप्रतिनिधींचं पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य भेटलं. म्हणून जास्त वेळ लागणार नाही, पण वेळ लागणार नाही असे म्हणता येणार नाही. हा जो गुत्तेदार आहे या गुत्तेदारांचे एक खूप काही कोट्यावधी रुपयांचे कामं चालू आहेत जिल्ह्यामध्ये. त्याच्यातले काही कामं झालेले आहेत आणि बाकी कामं जे पेंडिंग राहिलेत ते कामं तसेच रखडलेले आहेत. कारण जो त्याचं जे लायसन्स आहे ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे. त्यांनी ते कोर्टात चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे आता त्यांच्या संघर्षामध्ये आपल्याला हे झेलावं लागणार आहे. पण 100 फुटाचा रस्ता 100% होणार आहे. प्रश्न दुसराही असाच व्यापाऱ्यांसंबंधीचा आहे. आपल्या कंधार शहरामध्ये एवढं मोठं व्यापारी संकुल उभं राहील, हो सर, पण ते नावालाच आहे. सध्या स्थितीला केवळ एकच दुकान त्यामध्ये उघडलं गेलं. जो या ठिकाणी तुमच्या बोलण्यानुसार जो भ्रष्टाचार झाला, जे डील होत होती त्यावेळेस
त्या अनुषंगाने त्याच्यानंतर कुठलीही प्रक्रिया झाली नाही. त्याच्यानंतर जी नगरपालिकेने पुढं गाळे पत्राचे गाळे केले, त्यातले 70% जवळपास गाळे तसेच पडून आहेत. त्या लोकांचे 1-1 लाख रुपये डिपॉझिट आहे. त्याबरोबर त्याचे पत्र्याच्या सेटला म्हणजे असे 2.5 लाखाच्या दरम्यान त्याची ही गेलेली आहे, रक्कम गेली. तिथे नगरपालिका ना लाईट देते ना त्या गाळ्याला जायला रस्ता देते. याबद्दल तुमचं मत काय? सर, जे व्यापारी संकुलन जे उभा राहिलं, हे नवीन व्यापारी संकुलन, आता मी 4 वर्षापासून आलो इकडं, आणि आणि विशेष म्हणजे मी या कार्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा मला इथपर्यंत आणण्याचं म्हणजे पत्रकारांचा. आम्ही आवाज उचललो, तुम्ही आमचा आवाज जनतेपर्यंत नेलात, कुठं चुकत असलं तरी सांगत राहता किंवा मार्गदर्शन करता, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. नवीन व्यापारी संकुलन जे उभं राहिलेलं आहे साहेब, आपल्या शहराचं दुर्दैव, परत या मुद्द्यावर घराणेशाही आली, प्रस्थापित घराणेशाही आली. यांचे मला वाटतं माझ्या अंदाजातून 20 कोटी असे काहीतरी रुपये मंजूर होते, आणि असे एकच हे व्यापारी संकुलन नाही, तर असे 4 व्यापारी संकुलन आहेत. एक झालं की एक झालं की एक झालं की एक, म्हणजे आपले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अलीकडच्या ह्याच्यापर्यंत, कोर्टाच्या समोरपर्यंत आहेत. तर हे नगराध्यक्ष आणि आमदार साहेब, लोकप्रतिनिधी यांच्या दोघांच्या श्रेयवादामध्ये आणि विशेष म्हणजे टक्केवारीवादामध्ये, या कंधारच्या विकासाला 2च गोष्टी आड आल्या, एक तर श्रेयवाद, दुसरा टक्केवारीवाद. मग यांनी व्यापारी संकुलन कसं बसं उभा केलं. उभा केल्याच्या नंतर याची जी डील होती, याची जे हे होते म्हणजे काय, मग गाळे हे द्यायचे कोणाला, कशा पद्धतीने द्यायचे, याच्यामध्ये पण यांचे भरपूर दिवस गेले. इकून तिकून त्यांचे गाळे द्यायचं त्यांचे ते ठरलं, मसुदा तयार झाला. आणि साहेब, विशेष सांगतो, हे व्यापारी संकुलन इथल्या नेत्यांनाच चालू द्यायचं नव्हतं, कारण त्याच्यामध्ये पण श्रेयवाद आला. आणि यांची जे सिस्टम म्हणजे नगरपालिकेने पण त्यांची सँक्शन करून आता घर न बांधता त्यांचे बिल काढणं चालू आहे. अस्तित्वात त्यांच्या अगोदरच घर आहे, पण नवीन ज्या घर पद्धतीने बांधायला पाहिजे त्या पद्धतीने बांधता बांधकाम न करताच बिल काढणं चालू आहे. पण जे ऍक्च्युअल अक्षरशः व्याजानं पैसे घेऊन गोरगरीब लोक बांधायले, त्यांचे बिल रोखली चालले कमिशनमुळे. याच्याबद्दल BDO साहेबांनी आतापर्यंत तरी लक्ष घातलेलं नाही. तुम्ही काय म्हणाल याबद्दल? सर, पंचायत समितीतला घरकुलाचाच विषय नाही. मी या अगोदर पण पंचायत समितीच्या BDOच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती, आवाज उठवला होता तुमच्या माध्यमातून. पंचायत समितीचा जो हा BDO आहे, हा BDO पहिलं तर ऑफिसमध्ये बसत नाही, कारण इथे CCTV नव्हते पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये CCTV नसल्यामुळं अधिकारीच जर बाहेर जाऊन बसत आहे तर कर्मचारी कोण बसणार आहेत मध्ये. मग हा BDO काही वेळ काम चांगलं केला, आणि काही काळानंतर या सिस्टममध्ये हा विलीन झाला, ब्रश सिस्टममध्ये. आणि सरळ सरळ BDOने रूमवर बसून कारभार सुरू केला. त्याच्यामध्ये 4 लोक त्याचे होते. त्यांनीच मोजक्याच फायली घेऊन जायच्या, ज्याचे पैसे आले त्याच्याच फायली साईन व्हायचे. हे आमच्या निदर्शनास आलं. आम्ही आवाज उठवला आणि शिव मॅडमला आम्ही एक निवेदन दिलं की पंचायत समितीमध्ये CCTV लावण्यात यावेत. CCTV लावण्यात आले, आणि त्यानंतर BDOचा रूमवर बसून जे कारभार चालत होता, काळा कारभार, तो बंद झाला. BDO आता या ऑफिसमध्ये बसतो, पण काही ठराविक वेळ. आणि कुठल्याही सिस्टममध्ये सर इथं BDO इन्व्हॉल्व होत आहे. आता घरकुलाचा जो विषय आहे सर, मी खरंच ते बोलू शकत नाही. ते जनतेनेच ठरवावं आपल्याला काय करायचं आहे. आणि घरकुलाचा विषय एवढा क्रिटिकल झालाय. काल एक बातमी लागली, उपसरपंच दहीकळंब्याचे उपोषणाला बसले होते. प्रजावाणीला मी बातमी वाचली आणि मी गेलो घरकुल विभागामध्ये. तो खरात जो नावाचा आहे, खरात पवार सर्व काही जे होते, त्यांना एकच सांगितलं, तुम्हाला बिल जे तुम्ही काढत आहात ते बिल वेळेवर काढा. तुम्ही काय करालात काय नाही आम्हाला माहिती नाही, पण आमच्याकडे जनतेने येऊ नये किंवा उपोषणाला बसू नये. ही वेळ काय आली. पण घरकुलावर जर आम्ही आज बोलायला गेलो तर जनता आमच्या म्हणते, अरे चुकलवाला काय देणे घेणं आहे. मग हे सिस्टमच तशी झालेली आहे घरकुलाची. हे आपली इथली चूक नाही सर, हे वरूनच झालेलं आहे. हे वरच्या लोकांनी यावर नजर ठेवायला पाहिजे. आणि जर नजर ठेवली तर जे शासनाने जे योजना काढलेली आहे त्या योजनेचा 100% फायदा होऊ शकतो, लाभ होतो. आणि खरंच खेडेगावामध्ये जे पत्राचे झोपड्याचे जे घरं आहेत ते नाहीसे होतात, पण त्याला वेगळं वळण लागलेलं आहे. त्या वळणाबद्दल मी काय बोलू शकत नाही. इथलं प्रशासन आणि जनता
इथे प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे. सध्या जी स्थिती जिल्हा परिषदच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि इथली जी नेते मंडळी आहे, एक या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, हे दोन भाऊ इकडे, ते दोन भाऊ तिकडे, त्याचबरोबर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं, हे गोष्टी चालू आहेत. पण ह्या जे ऍक्च्युअल लोकांचे प्रश्न आहेत त्या वर कोणी हे करणार का याबद्दल, म्हणजे एकही नेता लोकांच्या प्रश्नावर न करता सध्याची स्थिती, हे याला भेटायला गेले, ते नेते त्याला भेटायला गेले, किंवा कोण कुठली बाजू लढवणार, कोण कोणाचे झेंडे वाजवणार, हेच चालू आहे सध्या नेते मंडळीमध्ये. त्याबद्दल तुमचं मत काय? सर, खरं तर खंदारमध्ये पक्षच नाही. खंदारतल्या कार्यकर्त्यांना पक्षच नाही. का नाही? कारण कधी कोण कोणाच्या जवळ आणि काखेत जाऊन बसल हे कोणालाच काही सांगता येणार नाही. इथं जनतेला पण तसं 10-20% दोषी ठरवायला पाहिजे. कारण जनता पण पैशाशिवाय मतदान करत नाही, पैशाची वाट बघते. मी स्वतः थांबलो होतो आणि आम्ही जे थांबलो होतो ते कुठंतरी जनतेमध्ये उतरून काहीतरी बदल करण्यात यावा, आणि ते 100% बदल होणारच होता. पण होता होता राहिला. दुर्दैव म्हणावं कंधारचं. पण साहेब, जनता ही आम्ही बघितले, गावामध्ये कोण येणार आणि काय नाही ते येईपर्यंत मतदान केली नाही. यालाही थोडंसं कुठंतरी मार्क्स द्यावं लागतात. राहिला इथला या पक्षांतरचा विषय, साहेब, या लोहा मतदारसंघामध्ये जे कोणी असतील आतापर्यंतचे, जे कोण्या नेत्याचे कार्यकर्ते असतील, मला सांगा. उदाहरणार्थ, मी शंकरांना धोंडगेचा कार्यकर्ता आहे, मी त्यांच्यासाठी काम करतो. ते आमदार आहेत किंवा आता विद्यमान आमदार आहेत, प्रताप पाटील चिखलीकर साहेब. यांचे जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावातले आहेत. मग मला माहिती आहे माझ्या गावामध्ये काय समस्या आहे. माझ्या गावाला रस्ता आहे का, माझ्या गावाला जलजीवन झालेलं आहे का, माझ्या गावाला लाईट आहे का, डीपी आहे का, म्हणजे हे मला माहिती आहे. जर त्या आमदार साहेबांना, प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना सांगितलं, साहेब, माझ्या गावच्या एवढ्या समस्या आहेत आणि मला हे सोडाव्या लागतात, तरच मला नंतर लोक गावात येऊ देतील किंवा तुमच्याविषयी सांगल्याच्या नंतर मतदान देतील. जर 5 समस्या सांगल्या तर 5 वर्षात एक समस्या सुटणार नाही, सुटते. मग असे प्रत्येक गावातील नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता जर आमदार साहेबांपर्यंत जर ह्या समस्या घेऊन गेल्या तर हे 100% समस्या सुटतात. आणि आता राहिले पक्षांतरचे, इथं पक्ष नाही, कोण कधी कोणाकडे जाईल मॅनेजमेंट. तुम्ही बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी काय तेवढा अनुभव नाही, पण सांगतो, जे प्रस्थापित आहेत, आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या कन्या, यांचे सुपुत्र, आदरणीय शंकरांना धोंडगे यांचे सुपुत्र, यांचे पुतणे, आदरणीय पुरुषोत्तम धोंडगे, आदरणीय मुक्तेश्वर धोंडगे, आदरणीय भोशीकर साहेबांचे पुत्र संजय भोशीकर, यांनी एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढून दाखव, यांनी आणि निवडून येऊन दाखव. मी आज सांगालोय, बरं झालं विषय चाललात. खरं तर आता ते विषय बोलायचा नाही, तुम्ही काढलात म्हणून. धोंडगे साहेब, चिखलीकर साहेब, परत पुरुषोत्तम धोंडगे साहेब, भोशीकर साहेब, आणि आता एकनाथ पवार साहेब तर प्रस्थापित म्हणता येणार, ते आता उतरलेत. या प्रस्थापित लोकांचे जे आहेत वारस, मुलं मुली आहेत, यांनी एकमेकांच्या विरोधात लढाव. जिल्हा परिषद हे लढतात का? लढणार नाहीत. कारण का? यांना पक्क माहिती आहे, हे जे इथली जे कंधारची जनता आहे भोळी भाबडी आहे, पैसा फेको तमाशा देखो, हे त्यावेळेस होत राहते. यांनी आता असा माहोल बनवतात, बालाजी चुकलवाडला प्रताप पाटलाच्या विरोधात उतरवणार, तुम्हाला जायबाई साहेबांना शंकरांच्या विरोधात उतरणार. म्हणजे आपसमध्ये कार्यकर्त्यांची एकदम प्रेशर, एकदम टेन्शन बाजीमध्ये आणणार. आणि जर मग एखादा माझ्यासारखा लय जर फडफड करू लागला तर काय करणार? मग यांनी यांच्या मुलांच्या विरोधामध्ये पड्या उमेदवार म्हणून उभा करणार. बालाजी चुकलवाड जास्त फक्त केवळ खासदार आपल्या कार्यकर्त्याच्या घरी येऊन जातात, मग तिथला इथला कंधारचा विकास आहे का, कंधारला काही निगडीत रस्ते आहेत का, या गोष्टीचं काही खासदार साहेबांना तुम्ही आवाहन कराल का? सर, तुम्हाला कोण म्हणलं कंधार लोह्याचे खासदार काळगे साहेब आहेत म्हणून? कंधार लोह्याचे खासदार तर संजय भोशीकर साहेब आहेत. कंधार लोह्याचे खासदार संजय भोशीकर साहेब आहेत. त्यांनी फुलोळ मार्ग आणणार संजय भोशीकर साहेब, भादरपुराच्या ग्रामपंचायतमध्ये उतरवणार, त्या शनिदेवाला नेणार, पायी नेणार, शनिदेवाचं दर्शन घेणार आणि तिथून संजय भोशीकर साहेब घरी आणणार. त्यांचं मुलं वगैरे ते गोळा करणार साहेब, एक हार टाकणार आणि काढून देणार.
इथला खासदार संजय भोशीकर साहेब, काळगे साहेब नाहीत. हे कोण म्हणलं तुम्हाला हो साहेब? हे संजय भोशीकर साहेब खासदार आहेत. मी संजय भोशीकर, खासदार संजय भोशीकर साहेबांना आवाहन करताय, साहेब एवढ्या दिवसाच्या नंतर तुम्हाला मौका भेटलेला आहे. त्या फेसबुकवरती 2017च्या 20च्या किंवा मागच्या फोटो शेअर करण्यापेक्षा तुम्ही जर काळगे साहेबांना ज्या ठिकाणून तुम्ही निवडून लढवणार आहात, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आतापर्यंत, त्या तरी सर्कलमध्ये गावोगावी फक्त काळगे साहेबाचा निधी आणून, ज्या तंड्याला रस्ता नाही त्यांनी तिथं निधी टाकावा, ज्या तंड्यावर लाईट नाही, ज्यांनी भोशीकर साहेबांच्या प्रतिष्ठेवर, माननीय विश्वरावजी भोशीकर साहेबांच्या प्रतिष्ठेवर जे भोशीकर साहेबांना मतदान करत आहेत, संजय भोशीकर साहेब 2 वेळेस मला वाटतं जिल्हा परिषद सदस्य राहिलेले टर्म, ज्यांनी निवडून दिलं आणि जे तुम्हाला निवडून देण्याची अपेक्षा आहे, त्या वाडी तंड्यावर तरी 2 लाखाचा निधी टाकून नारळ फोडावं. उगाच शहरामध्ये कुठून एखादा निधी आणून नारळ फोडून आपल्या फेसबुकला पोस्ट व्हायरल करू नये. आणि कंधार लोह्याचे खासदार भोशीकर साहेब आहेत. माझा शेवटचा प्रश्न आहे, आपला जे भवानोबा चौक ते घोडत जाणारा रोड आहे, जवळपास चांगला झाला होता, पण त्याच्यामध्येच आता काही खड्डे पडलेले आहेत. काही बऱ्याच जवळपास 500-250-300 लोक सकाळी फिरायला जातात अंधारामध्ये, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मग आता हे पुढची स्थिती, पुढचा वरचा जे लेअर होता ते कधी होणार? सर, कंधारच्या एक बघा, एक अभ्यास करा. कंधारला जे रस्ते भेटणारे आहेत, मग लोह्याकडून येणारा असू द्या, मंगलसांगवी, लिंबाचीवाडी, वंजरवाडीकडून येणारा असू द्या, माणूसपुरीकडून येणारा असू द्या किंवा भादरपुऱ्याकडून येणारा असू द्या, तुम्हाला 2 ते 4 किलोमीटर खड्डेच दिसणार. कंधारच्या येथे खड्डेच दिसणार. कारण बघा, चिखलीकर साहेबाच्या गावाला रस्ता नाही, चिखलीकर साहेबाच्या गावाला लाईट नाही, शंकरांना धोंडगे साहेबाच्या गावाला रस्ता नाही, त्यांच्या गावाला लाईट नाही. भादरपुऱ्यामध्ये स्वर्गीय केशवरावजी धोंडगे साहेब, माफ करा ते त्यांचं मी नाव घेणार नाही, भादरपुऱ्यामध्ये गुरुनाथरावजी कोरडे साहेबांच्या बघा, तिथं रस्त्याची बेकार हालत आहे, तिथं लाईट नाही, पाणी नाही. आणखी कोण आमदार झाले आपले कंधारमधले? श्यामसुंदर शिंदे साहेब झाले, ते तर हार्डा गाव हवेवर आहे, ते IAS अधिकारी, त्यांच्याबद्दल बोलायचं कामच नाही. रोहिदास चव्हाण साहेब झाले, लोह्याची बेकार हालत आहे. इथल्या कोण्या लोकप्रतिनिधीच्या गावाला आम्हाला रस्ता दाखवा, कोण्या एखाद्या. मग मला सांगा, यांना कुठल्याच रस्त्यात नाही. यांच्या गाड्या जरी आल्या ना, यांच्या गाड्या आदळत नाही, त्या ड्रायव्हर पण हुशार असतात. कंधार आले की त्यांनी गाडीची स्पीड कमी करतात. त्यांना माहिती आहे कंधारचा इलाका आला म्हणजे खड्डे सुरू झाले, आणि ह्या खड्ड्यामध्ये यांच्या कमरा मोडत नाही त्या लोकप्रतिनिधींच्या. त्याचंच उदाहरण घोडस ते कंधार. या रस्त्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केला, त्या रस्त्याचं ओरिजिनल काम करायला लावलं आणि ते गुत्तेदार शेवटला पळून गेला जो काम करणार आहे. मग त्याच्यामध्ये महाशय आले ढगे साहेब, हे जे आता हे कंधारच्या अवतीभोवताल जे काम आहे त्यांचंच आहे. यांनी ते काम केलं, पण त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या चुका झाल्या. त्यांनी ते काम झाल्याच्या नंतर पाईपलाईनसाठी सर ते रोड खोदलेला 2-3 ठिकाणी, ते एक मोठी चूक आहे. मी शेतकऱ्यांना मी आवाहन करत आहे, ज्यांच्या शेतातून रस्ता जात आहे त्यांनी ते रस्ता बनवते वेळेसच आपले पाईप वगैरे त्या गुत्तेदाराकडूनच टाकून घ्यावं. आपण रोड नंतर उकरू नये, ते नंतर त्याचा बेस बसत नाही सर. आणि ते पण काम जे ब्लॅकलिस्टमध्ये जे ढगे साहेबांचं पडलेलं आहे त्यांचंच काम आहे. आता या रोडच्या सेकंड लेअर जे लास्ट कार्पेटचा लेअर आहे ते विसरूनच जायला पाहिजे आपण सर. आता होणं काही शक्य नाही, कारण तो गुत्तेदारच